हॅव हॅज सोबत नेहमी वर्बचा थर्ड फॉर्म येतो. एखादी क्रिया सध्याच पूर्ण केलेली आहे असं जेव्हा आपल्याला म्हणायचं असते तेव्हा हॅव किंवा हॅज सोबत वर्बचा थर्ड फॉर्म येतो. पण मग एखादी क्रिया पूर्ण केलेली आहे तर पूर्ण केलेल्या क्रियेला आपण V2 म्हणजे वर्बचा सेकंड फॉर्म पण लावतो, सिंपल पास्ट टेन्स. मग हॅव हॅज आणि V3 कधी येणार? तर जेव्हा वाक्यामध्ये टुडे, धिस वीक, धिस मंथ, धिस इयर, जस्ट, नाऊ, लेटली, रिसेंटली एवढे शब्द येतील तेव्हा हॅव हॅज सोबत वर्बचा थर्ड फॉर्म घ्यायचा. आणि जर हे शब्द वाक्यामध्ये नसतील तर तिथे वर्बचा सेकंड फॉर्म म्हणजे V2 वाक्यामध्ये घ्यायचा. जसं फॉर एक्झाम्पल, आय हॅव कम्प्लिटेड द प्रोजेक्ट रिसेंटली. आता रिसेंटली याला म्हणून हॅव सोबत आपण V3 वापरला. हेच वाक्य जर मला V2 मध्ये म्हणायचं असेल तर आय कम्प्लिटेड द प्रोजेक्ट, मी माझा प्रोजेक्ट पूर्ण केला. कधी केला ते नाही सांगितलं. जर टाइम पिरियड मध्ये एवढे शब्द सोबत येत असतील तरच वाक्यामध्ये हॅव हॅज सोबत V3 येतो. जर हे शब्द वाक्यामध्ये आले नाही तर आपण हॅव हॅज सोबत वर्बचा थर्ड फॉर्म घेऊ शकत नाही. थँक्यू.